निकाल आलेला आहे. काय एकंदरीत युक्तिवाद आज 3 अर्जावर सुनावणी झाली. एक अर्ज होता की ही सगळी जी कामं आहेत ती एकत्र चालवावीत. दुसरा अर्ज होता की ह्या कामामध्ये काही ॲडिशनल आम्हाला फॅक्ट्स स्प्लिट करायचे आहेत, द्यायचे आहेत, त्याचा अर्ज तो मान्य करण्यात यावा. आणि तिसरा अर्ज होता की आम्हाला काही कागद द्यायचे आहेत, ते कागद रेकॉर्डवर घेण्यात यावे. हे तिन्ही अर्ज वादी म्हणजे पिटिशनर्सनी केलेले होते. त्याला आमचे उत्तर होतं. ह्या तिन्ही अर्जावर आज आम्ही युक्तिवाद केला. आमच्यातर्फे आम्ही सांगण्यात आलं की काही गोष्टी ह्या वेगवेगळ्या, काही पिटिशन्सच्या वेगवेगळ्या चालायला पाहिजेत, त्यात पुरावा करण्याची गरज आहे, त्यात रिजनेबल अपॉर्च्युनिटी द्यावी. काही जे अर्ज आहेत त्यांचा दुसरा जो अर्ज होता की तो की कागदोपत्री पुरावा रेकॉर्डवर घ्यावा, त्याला आम्ही उत्तर दिलेलं आहे की ही स्टेज नाही आहे आणि ती स्टेज अजून यायची आहे, योग्य वेळी आम्ही त्याला उत्तर देऊ. आणि तिसरा त्यांचा अर्ज होता की त्यांना ॲडिशनल काही मुद्दे द्यावेत वगैरे, ते आम्ही म्हटलं की त्याला आम्हाला उत्तर द्यायला परवानगी असावी. हे 3 तास हे दोन्ही वकिलांचे आर्ग्युमेंट्स झाले, पिटिशनरचे वकील आणि आम्ही आर्ग्यू केलं. आणि 20 तारखेला ह्या तिन्हीचा निकाल, त्यावर स्पीकर साहेब 20 तारखेला निकाल देतील. सगळ्या त्यांची मागणी आहे सर्व याचिका एकत्र कराव्या. हां, याचिका एकत्र कराव्यात जी मागणी आहे त्यांना तुम्ही काय विरोध केला, नेमके काय मुद्दे मांडले? वेगवेगळ्या कॉज ऑफ ॲक्शन्स आहेत, वेगवेगळे मुद्दे आहेत, त्यात वेगवेगळ्या घटना आहेत. त्यामुळे सगळ्या याचिका एकत्र करून त्याच्यावर सुनावणी घेणं हे कायद्याने योग्य नाही, असं आमच्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला. शेड्यूल 10चा उल्लेख सुद्धा झाला अशी माहिती. शेड्यूल 10चा उल्लेख, ही सगळी कामं शेड्यूल 10वर चाललेली आहेत. त्यामुळे शेड्यूल 10 हा त्याचा भाग आहे. त्यामुळं जी वेगवेगळे आहेत, उदाहरणार्थ मिटिंगला हजर न राहणं किंवा स्पीकरच्या इलेक्शनचा व्हीप न पाळणं किंवा वोट ऑफ कॉन्फिडन्स ऑफ CM त्याचा व्हीप न पाळणं, हे 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या सगळे चालायला पाहिजेत. आणि प्रत्येक आमदाराचं प्रतिवादी जे आहेत, जे डिस्क्वालिफाईड झालं असं त्यांचं म्हणणं आहे की ते सगळे आमदारांना प्रत्येकाला आपली बाजू मांडायचा सेपरेट अधिकार आहे. तो अधिकार हे पिटिशन एकत्र केल्यानंतर अधिकार तो राहणार नाही आणि ते सगळ्यांना अन्याय होईल, असा आमचा त्याच्यावर युक्तिवाद होता. आम्ही स्पीकर साहेबांना हे स्पष्ट सांगितलं की लवकर सुनावणी घ्यावी, त्यावर आमचा सर्व सहकार राहील. परंतु काही बाबी आहेत ज्या काही कायद्यानं प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे ते आपण करावं. त्याबद्दल सुद्धा स्पीकर योग्य ते निर्णय देतील आणि ते 20 तारखेला यावर सगळं निर्णय अपेक्षित आहे. तिसरा अर्ज काय नेमका? त्यांना काही ॲडिशनल फॅक्ट्स, आपण त्याला काय म्हणतो, ॲडिशनल मुद्दे आणि काही आणखी मुद्दे त्यांना उपस्थित करायचे आहेत. त्यावर आम्ही सांगितलं की आम्हाला त्याच्यावर उत्तर द्यायला परवानगी असावी. करायची की नाही याबाबतचा काही निर्णय 20 तारखेला होईल. सर, ठाकरे गटाकडून जो आरोप केला जातोय की दिरंगाई होत आहे प्रकारात, खरंच दिरंगाई होते का? ते अर्ज ते करतात. आता आजचे 3 अर्ज त्यांचे होते. बताता हूं. त्यांचे अर्ज होते, हे आम्ही अर्ज केलेले नाहीत. उलट आम्ही स्पीकर साहेबांना सांगितलं की आमचं सगळं सहकार्य राहील लवकर चालण्याकरता आणि लवकर ह्याचे निर्णय येण्याकरता. परंतु त्यांनी अर्ज केलेले आहेत, त्या अर्जावर हा युक्तिवाद आज झाला. त्यानंतर 20 तारखेला त्याच्यावर हुकूम होईल, त्याच्यावर ऑर्डर होईल, त्यानंतर पुढचं प्रोसिडिंग म्हणणं असं आहे का की ज्या पहिल्या याचिका आहेत त्यांच्यावरती प्रथम सुनावणी व्हायची गरज होती, मात्र वेगवेगळ्या याचिकांमुळे याला विलंब होतो. वेगवेगळ्या याचिका त्यांनी केल्या त्यामुळे विलंब होतो. प्रकरण लवकर मार्गी काढायचं असेल तर काय करण्याची गरज ते त्यांनी ठरवावं. तीन एप्लीकेशंस कोर्ट में आई थी. एक एप्लीकेशन था ये सब पिटिशन से एक साथ चलना चाहिए. दूसरा अर्ज था कि कोई हमें अतिरिक्त डॉक्यूमेंट्स देना है, वो डॉक्यूमेंट्स का प्रोडक्शन अलाउ कीजिए. और तीसरा था कि हमें कुछ एडिशनल पॉइंट्स रेज करना है, वो हमें एडिशनल पॉइंट रेज करने की अनुमति दे दे. जो पहला अर्ज था उनका, पहली याचिका थी कि ये सब पिटिशन्स एक साथ चलना चाहिए. उसमें हमने बोला कि ये सब अलग अलग डिस्क्वालिफिकेशंस के अनुसार है, फैक्ट्स अलग है, उसमें हर एक का डिफेंस अलग होगा और इसके वजह से वो एक साथ नहीं चलना चाहिए. वो स्पीकर साहब उस पर 20 तारीख को जजमेंट दे देंगे.
दूसरा जो उनका था अर्ज कि डॉक्यूमेंट्स रिकॉर्ड पे आना का वो परवानगी दे दे। हमने बोला कि वो डॉक्यूमेंट्स का स्टेज अभी तक नहीं आया, जब आएगा तो उस पर हम भाष्य करेंगे। आज उस पर कुछ चर्चा करने की ज़रूरत नहीं है, इशू सेटल होने वाले हैं और ये 20 तारीख के ऑर्डर के बाद ये डॉक्यूमेंट हमें एक्सेप्ट करना है ना करना है वो उनका सवाल है, वो 20 तारीख के बाद करेंगे। तो 20 तारीख को क्या ये तय हो जाएगा कि सभी पेटिशंस को अलग अलग सुना है कि एकत्रित? वो 20 तारीख को तय हो जाएगा। ठीक, 20 एकनाथ शिंदे यांच्या कारणामुळे जो सत्ता संघर्ष महाराष्ट्रात सुरू झाला आणि संविधानिक अनैतिकता सातत्याने वाढवत नेण्यात आलेली आहे असं दिसते। त्या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर खरं तर मर्यादित कालावधीत या संदर्भातला निर्णय होऊन कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे हे ठरायला पाहिजे होतं, परंतु राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांच्या ट्रिब्युनलसमोर सुनावणी जी सुरू आहे ती मुद्दाम विलंब केला जातो आहे त्याच्यामध्ये आणि वेळकाढूपणाचं धोरण एक वापरलं जात आहे असं लक्षात येते। या पार्श्वभूमीवर शिवसेना मूळ पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यातर्फे सगळ्या याचिका म्हणजे 34 याचिकांची सुनावणी एकत्रित व्हावी अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली। त्यालासुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटाने विरोध केलेला आहे। हे विरोध करण्याचं कारण एकच आहे की 34 याचिकांवर 34 वेळा सुनावणी होऊन जो काही कालावधी जास्तीत जास्त लागेल तसा लागला पाहिजे असा प्रयत्न त्यांचा आहे, परंतु एक घटनाक्रम आहे ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना पक्ष फोडला आणि काही जणांना घेऊन ते फरार झाले, सुरतला गुवाहाटीला गेले, त्यानंतर ते मुंबईत आले, त्यांनी सरकार स्थापन केलं। हा सगळा घटनाक्रम जो आहे त्याच्यातून काही संविधानिक आणि घटनात्मक अशा पेचप्रसंगाच्या गोष्टी उद्भवल्या। त्या सगळ्या संदर्भात 34 याचिका आता सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आहे। एकच घटनाक्रम, एकच परिस्थिती आणि त्यातून उद्भवलेल्या सगळ्या याचिका यांची एकत्रित सुनावणी घ्यावी ही अत्यंत रास्त मागणी आहे, कायदेशीर मागणी आहे आणि याच्यामध्ये वेळ वाचणार आहे खूप मोठा अशी मांडणीसुद्धा करण्यात आलेली आहे। तरीसुद्धा त्या याचिका एकत्रित चालवाव्या का या संदर्भात सुद्धा आता सुनावणी होत आहे आणि ती सुनावणी आज दिवसभर सुरू आहे। शिवसेनेतर्फे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटातर्फे मांडणी पूर्ण झालेली आहे, युक्तिवाद पूर्ण झाला आहे आणि आता विरोधी पक्षातर्फे म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे अनेक आमदार, त्यांनी जे अनेक वकील लावलेले आहेत ते सगळेजण आता यावर युक्तिवाद करणार आहेत। परंतु कायदा माहीत असो किंवा नसो, कोणी वकील असतील किंवा नसतील तरीसुद्धा सामान्य बुद्धिमत्तेच्या महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाला कळेल की एकाच विषयाचं, एकाच घटनाक्रमाशी संबंधित असलेलं जर प्रकरण असेल आणि त्या संदर्भातल्या सगळ्या 34 याचिका असतील तर त्यांची एकत्रित सुनावणी होणं हे कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।